राज्यात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या संदर्भात मकर संक्रांतीनिमित्त पतंगीचा उत्साहही शिंगेला पोहोचला आहे. मात्र या पतंग उत्सवात मांजा वापरल्या गेल्यामुळे अनेकांचा जीव आता टांगणीला लागला आहे, तर काही बालकही जखमी झाले आहे, पक्षी जखमी होत आहे. यामुळे आता जिल्ह्यात या घटनाही वाढत आहे, तर राज्याच्या अनेक भागात घटना समोर येत आहे. अशीच एक घटना धुळ्यात चिमुकल्याचा गळा मांजाने चिरल्याची घटना घडली आहे. त्यात त्याचा जीव जरी वाचला असेल तरी मात्र तो जखमी झाला आहे. मकर संक्रांतीला मुले नायलॉन मांजाचा पतंग उडवत आहेत, पण नायलॉन मांजामुळे अनेक दुर्घटना होत आहेत. अशाच एक दुर्घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात 4 वर्षाचा कपिल पिंपळेचा गळा पतंगाच्या मांजाने चिरला. तो त्याच्या काकासोबत मोटरसायकलवर पुढे बसून जात होता, तेव्हा आडवा आलेला मांजा त्याच्या गळ्यावरून फिरला. गंभीर जखमी कपिलच्या गळ्यावर डॉक्टरांनी 15 टाके लावून शस्त्रक्रिया केली आहे. त्याची प्रकृती जरी ठीक असली तरी मात्र या घटनेत तो बळी पडला आहे. तर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अनेक जागी मांजामुळे जखमी झाले आहे. या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल झाल्या आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर विशेष म्हणजे पक्षीसुद्धा याला बळी पडले आहे. पक्षाचा इलाज कोण करणार हा गंभीर प्रश्न आहे. तर आता प्रशासनासोबतच प्रशासनाचे आव्हान आहेच, पण प्रशासनासोबत नागरिकांनीही जनजागृती निर्माण करावी अशी प्रकारची प्रतिक्रिया येत आहे. नागरिकांनीच आपल्या पाल्यांना पतंग उडवू नये, मांजायुक्त कोणाचा जीवही टांगणीला जाऊ नये अशा प्रकारचं मत व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासन आपलं कार्य करत आहे, मात्र नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपल्या पाल्यांना अशा प्रकारच्या पतंगा उडवण्यास बाध्य करावे. अशा प्रकारचं एक समोर आव्हान करण्यात येत आहे. तर मतदार सत्ता न्यूज नेटवर्कच्या वतीनेही आव्हान करण्यात येत असून मतदार सत्ता न्यूज नेटवर्क, जनमत सत्ता न्यूज, शेतकरी न्यूज चॅनलच्या वतीनेही आता आव्हान करण्यात येत असून अशा प्रकारच्या मांजाचे वापर करू नये आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये याकरता काळजी